मोशी कचरा डेपो परिसरातील भीषण दुर्घटनेनंतर तब्बल 83 तास सुरू असलेलं बचावकार्य अखेर संपलंय। ढिगाऱ्याखालून शेवटचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं। या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला तर 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। मात्र बचावकार्य संपलं असलं तरी आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय की या 9 निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? पाहूयात। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरात आता स्मशान शांतता पसरली आहे। काही तासांपूर्वी इथं जेसीबींचा आवाज, ढिगारा हटवण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि नातेवाईकांचा आक्रोश घुमत होता। पण तब्बल 83 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव कार्य अखेर पूर्ण झालं। पण आता याहून मोठं काम सुरू होणार आहे, ते म्हणजे जबाबदारी निश्चित करण्याचं। ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? नियमांचं उल्लंघन झालं होतं का? संबंधित यंत्रणा झोपेत होत्या का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेला जबाबदार कोण? या भीषण दुर्घटनेमध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। अनेक कुटुंबांची आयुष्यभराची हानी झाली आहे। ज्या ढिगाऱ्यातून एकामागून एक जखमी आणि मृतदेह बाहेर काढले गेले, ती जागा आता शांत आहे। पण त्या शांततेतही अनेक कुटुंबांचा आक्रोश दडलेला आहे। 8 जुलैला दुपारी 1:30 वाजता वेस्ट टू एनर्जीच्या इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळला। दुर्घटनेवेळी 23 जण अडकले। इमारतीमध्ये 22 जण आणि बाहेर कचऱ्याखाली 1 जण अडकला। 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले। भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बचाव मोहीम राबवण्यात आली। पीएमआरडीए, अग्निशमन दल आणि पोलिसांचाही बचाव मोहिमेमध्ये सहभाग होता। श्वान पथक, जेसीबी, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत घेण्यात आली। रात्री 9 जणांची सुखरूप सुटका 8 जुलैला करण्यात आली। 9 जुलैला संपूर्ण दिवसभर बचाव कार्य राबवलं। श्वान पथक, साऊंड डिटेक्टरद्वारे शोध मोहीम राबवली गेली। 10 जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला। 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेश करण्यात आला। रात्रीपर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले। मध्यरात्री 1 वाजता कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली वामन कसबेंचा मृतदेह सापडला। 12 जुलैला 83 तासांनंतर सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाला। दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू आणि 9 जणांची सुटका झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जखमींची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोशी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यावेळी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला। पण अर्थातच प्रशासनाने ह्याचं ओनरशिप घ्यावीच लागेल, जबाबदारी घ्यावीच लागेल। कारण का एखादी वास्तू जर एवढी त्याला परवानगीच नाही अशी होत असेल तर प्रशासन काय करतंय? आणि आजकाल प्रशासन तर आम्हालाच सांगतं, जेव्हा आम्ही मोजणीला विरोध करतो, सरांना अनुभव आहे, मला अनुभव आहे, आमच्या मतदारसंघांमध्ये जेव्हा मोजणीचं येतं तेव्हा आम्हाला सांगतात आम्ही गुगल मॅपवरनं करतो, एवढं तंत्रज्ञान आहे। मग जर एवढं तंत्रज्ञान महाराष्ट्र सरकारकडे आणि देशाकडे आहे तर मग एक इल्लिगल बिल्डिंग होते एवढी मोठी उंचीपुरी, मग काय करत होतं प्रशासन? प्रशासनाला त्या एवढ्या गुगल यंत्रणेतून कळलं नाही इल्लिगल आहे। नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे। झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे। काही चौकशीचे काही आदेश आपण काही सूचना दिलेल्या आहेत का? चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत, जे ज्यांच्या कुणामुळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही। त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल। या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय। आता पीडितांची न्यायासाठीची लढाई सुरू झाली आहे। मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का? आणि अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार हे येणारा काळच ठरवणार आहे। कैलासपुरी, झी 24 तास, पिंपरी।